गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. चारठाणा हे निजामाच्या डोळ्यामध्ये सळणारे एक गाव म्हणून निजाम प्रशासन वेळोवेळी चारठाणकर गावकरी मंडळींना येन केन प्रकारे त्रास देत. हैदराबाद मुक्तीसंग्राम पर्यायाने मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली लढला गेला. स्वामीजींचा सेलू, चारठाणा या भागावर विशेष लक्ष होते आणि त्यांनी स्वतः सेलूमध्ये स्वातंत्र्य संग्रामाची चळवळ आणखी मजबूत व्हावी यासाठी सतत प्रयत्न केले. त्याचबरोबर सखाराम महाराजांची लोणी कॅम्प, अकोला जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील व्याड, धानोरा, शेंबाळ पिंपरी, हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव हे रजाकार विरोधी स्वातंत्र्य सैनिकांचे मुख्य केंद्र होते. आजेगाव संग्रामामध्ये 100 ते 150 स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाल्याचे लोक आजही सांगतात. तर 700-800 रजाकारांनी आजेगाव ताब्यात घेतले होते आणि त्या धुमश्चक्रीत स्वातंत्र्य सैनिक बहिर्जी शिंदे यांचे नाव अमर झाले. त्या भागातल्या मातीचा गुण, पाण्याचा गुण त्या भागातील माणसांना आपल्या तत्वाप्रमाणे जगायला शिकवतो. चारठाणा हे नाव मराठवाडा मुक्तीसंग्रामातील महान लढ्याच्या यशोगाथेचे सुवर्ण पान आहे. रजाकार आणि निजाम यांना कधीच शरण न गेलेली मर्दानी माती, ताठ मानेने जगणाऱ्या महान स्वातंत्र्य सैनिकांची जननी म्हणजे चारठाणा होय. आजच्या पिढीला हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि त्यासाठीचे बलिदान याचा इतिहास ठाऊक नाही. महाराष्ट्र तर सोडा, तो जिथे घडला त्या गावच्या शाळेत सुद्धा हा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे नव्या पिढीला चारठाणासारख्या बलिदानी मातीचा आणि तिच्या हुतात्मा सुपुत्रांचा राष्ट्रधर्म, स्वाभिमान, मानवधर्म, मानवीय मूल्य, श्रद्धा, पूजा पद्धती आणि प्राचीन भारतीय संस्कृती रक्षणार्थ सर्वस्व त्यागणाऱ्या पिढीचा पाढा पाठ असावा यासाठी परभणी आणि हिंगोली हे जिल्हे 780 वर्ष सुलतानी हुकुमशाही निजामशाहीच्या रूपाने उखडून फेकण्यासाठी असंतोषाचे मुख्य केंद्र होते. आज या 2 जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या गावागावातून लढले गेलेले ज्ञात अज्ञात महान स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास जर लिहिला गेला नाही तर मराठवाडा आपला सांस्कृतिक चेहरा हरवून बसेल. या चारठाणा गावची माती किती पवित्र आहे. वरवरून ती कधी खडकाळ तर कधी काळी दिसत असली तरी न्याहाळून पाहिले किंवा मातीला हातावर चोळून पाहिले तर हाताबरोबर डोळेही लाल होतील. स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांच्या धर्मरक्षणार्थ जी पिढी सर्वस्व त्यागते ती आपल्या जन्मदात्री आणि मातृभूमीस धन्य करून टाकतात. शिवसेना संपर्क प्रमुख दिवाकरराव रावते हे 1984 पासून चारठाण्याची माती आपल्या कपाळावर लावताना आम्ही कैकदा पाहिले आहे. आपल्या कर्तृत्ववान त्यागमय पिढ्यांचा, हुतात्म्यांचा सन्मान मनापासून कसा करायचा असतो हे दिवाकर रावतेंच्या प्रत्यक्ष आचरणातून आम्हाला शिकायला मिळाले. गोविंद व गोपाळ गोंधळी नावाच्या भवानी भक्त गोंधळ्यांकडून अभिनयाचे धडे घेण्यासाठी व्यंकटराव देशपांडे यांनी सर्व देशपांडे मंडळींना एकत्र करत गोविंद गोंधळ्याचा लोकप्रिय अभिनय आपण सर्वांनी तालमीच्या स्वरूपात आत्मसात करावा म्हणून गोविंद गोंधळी यांना सर्वांना अभिनय शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली. अजिंठ्याजवळ थोर संगीताचे जाणकार अप्पा जळगावकरांनी 1930 साली महाराष्ट्रातले सर्वात मोठे खुले अभिनय व्यासपीठ उभे केले होते. 10,000 लोक नाटक पाहू शकतील अशी ती महान रचना होती. ती प्राचार्य भगवंतराव देशमुख यांच्या ओझवत्या वाणीतून कित्येकदा अनुभूतीत करण्याचा आनंद मिळाला. त्यानंतर मराठवाड्याचे सांस्कृतिक चळवळ केंद्र झाले ते चारठाणा. कल्पनेच्याही पलीकडे आत्मविश्वास असलेली चारठाणकर मंडळी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून रामायण, महाभारत या महान धर्मग्रंथांचे नाट्य रूपांतर अगदी संगीत सौभद्रही व्यासपीठावर आणले ते चारठाणकरांनीच. तसेच नळदमयंती व मानापमानसारखी लोकप्रिय नाटकांचे प्रयोग सेलू, परभणी, जिंतूर अशा विविध भागातून
अगदी जालना शहरापर्यंत शस्त्र खरेदीसाठी निधी जमा करण्यासाठी करण्यात येत होते. त्या काळी 50,000 रुपये जमा करून चारठाणकर मंडळींनी ती रक्कम मनमाड येथून शस्त्र आणण्यासाठी थोर स्वातंत्र्य सेनानी गीताताई चारठाणकर यांना सुपूर्त करण्यात आली. त्याचे कारण असे की अत्यंत मारक असे पिस्तूल नावाचे घातक शस्त्र स्वातंत्र्य सैनिकांना उपलब्ध करून देण्यासाठी गीताताई स्वतः मनमाड येथे जाऊन खरेदी करून आणत. लोक असेही सांगतात त्यांच्या मंगळसूत्राच्या खालच्या बाजूला सायनाईडची गोळी असायची. प्रसंग बाका आला तर ती चटकन तोंडात टाकून आत्महत्या करता यावी. त्याग रक्तात लागतो आणि त्यागमय रक्त पेटलं की ते वणवा पेटवत. इतिहासालाच उभे आव्हान जेव्हा देतो तेव्हा भौगोलिक क्षेत्रावर राज्य करणाऱ्या जुलमी राजांना परागंदा व्हावे लागते, पळून जावे लागते. वाघीण कशी असते आम्हास ठाऊक नाही. आजही जिवंत असलेले स्वातंत्र्य सैनिक सांगतात, अरे गीताताईंना दांडपट्टा यायचा, तलवारबाजीत पण पापणी हलू द्यायच्या नाहीत. त्यांच्या बिछवा चालवण्याच्या कौशल्याचा दाखला निजामाचे वंशज आजही देतात. विनायकराव चारठाणकर आणि सौ गीताताई विनायकराव चारठाणकर हे स्वातंत्र्य संग्रामातील मराठवाड्याच्या मातीला पडलेलं सुंदर स्वप्न होतं. लक्ष्मण सदाशिवराव वाईकर हे लोणी कॅम्प येथे रजाकार विरोधी लढ्यात हुतात्मा झाले. त्यांचे स्मारक चारठाण्यामध्ये आजही स्वातंत्र्याची काय किंमत असते आणि ती कशी मोजायची असते हे येणाऱ्या पिढ्यांना जाणीव करून देत राहतं. बलिदान या शब्दाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी मरावे लागते, मरण स्वीकारावे लागते, मरणाला आव्हान द्यावे लागते. हा वेडेपणा ज्यांच्या ठायी असतो तेच राष्ट्र आणि धर्माचे रक्षण करू शकतात. आणि हा गुण चारठाण्याच्या मातीमध्ये कुटून कुटून भरला आहे. चारठाण्याचे एकही घर असे नाही की ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात भाग घेतला नसेल. चारठाणा, कान्हा, जामरून, तांडा आणि कोठा, बेलुरा, जोगवाडा, पंचक्रोशीतील ही गावं आपसात विचार विनिमय करून, रणनीती आखून, हल्ले करून, रजाकारांना जेरीस आणत आणि जनतेच्या रक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याचा तो मंतरलेला काळ होता. या लढ्यामध्ये चारठाणा येथील भगवानराव देशपांडे, अण्णासाहेब देशपांडे, विनायकराव देशपांडे, नारायणराव सोनवटकर, सकाराम गोंधळी, लक्ष्मीकांतराव देशपांडे, बाबादेव, प्रभाकरराव वाईकर, र.भ. चारठाणकर, सखारामपंत जोगवाडकर, मुरलीधरराव देशपांडे, बाबूराव चौधरी, हरिभाऊ देशपांडे, पंडितराव देशपांडे, कि.भ. चारठाणकर इत्यादी मंडळी होती. म्हणून जुन्या परभणी जिल्ह्यातील लढवय्या गावामध्ये वसमत तालुक्यातील गुंडा, कुरुंदा, शिरडशहापूर, कळमुनरी तालुक्यातील औंढा, गोळेगाव माथा, आजेगाव, आखाडा बाळापूर, जरोडा, गंगाखेड तालुक्यातील पालम, सुप्पा, सेलू, मंठा, परतूर या गावांनी रजाकारी रोहिलेगिरीला सडेतोड उत्तर दिले. मैदानात 2 हात केले. धर्मरक्षणाबरोबरच मराठवाडा मुक्ती संग्रामाला 17 सप्टेंबर 1948च्या रूपाने स्वतंत्र सुवर्ण पहाटेला जन्म दिला. 750 वर्षांचे सुलतानी उस्मानशाही उलथून टाकली. त्यांचे स्मरण करत असताना अंगावर काटा येतो. 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांकडून सत्तांतर स्वीकारणाऱ्या सरकारला मराठवाड्याची शुद्ध राहिली नाही. तेव्हा मराठवाड्यातला स्वातंत्र्य सैनिक कोणकोणत्या अडचणींना तोंड देत होता, कसा कसा लढला याचा इतिहासातला उदाहरणार्थ दाखला म्हणून चारठाणा भूमीचे वर्णन हे हैदराबाद मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्याचा हा प्रयत्न. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित नरेश गुंड यांच्या आवाजात गोफन गुंडा